महिलांचे आम्ही कसे उद्धार करते आहोत हे बोलताना हे तर थकत नाहीत आणि पवार साहेब असतील, सुप्रिया सुळे असतील, थकत नाहीत. आणि ज्या वेळेला त्यांच्या पक्षातला एक माणूस अतिशय हीन पातळीने, म्हणजे पातळीहीन म्हणावं लागेल, हीन पातळी नाही, ज्या पद्धतीने, म्हणजे मला आता ते शब्द बोलता येत नाही आहेत इतक्या खालच्या पातळी, त्यावेळेला नक्कीच यांचं समर्थन त्याला असणार. मग किमान हा संस्कृतीचा, महिलांच्या उद्धारकर्त्याचा बुरखा हवा कशाला? तुमच्या मनामध्ये महिलांबद्दल काय आहे? आदर, भाव, सत्कार, सन्मान तो तुमच्या त्या बलात्कारी मेहबूब शेखने दाखवून दिलेला आहे. काही सुप्रिया सुळे असं म्हणतात की राज्यातलं सरकार जे आहे ते प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करू पाहिजे. हे बघा, मी काय म्हटलं, हे काय आहे बघा, आजचा दिवस हा अत्यंत आमच्यासाठी वेदनादायी आहे. हे काय लिहिले बघा ना, 2020 हिंगणघाट, त्यावेळेला हेच होते हो सगळे, हेच होते सगळे. आणि फेब्रुवारी 2020 मध्ये एक नाही 8 जळीत कांड झाले. त्या ठिकाणी लोक अग्निसंस्कार करू देत नव्हते. महाराष्ट्र रस्त्यावरती आला होता. तेव्हा या महाविकास आघाडी सरकारने त्या ठिकाणी मागण्या त्यांच्या लिहून दिल्या होत्या कलेक्टरने, पण पूर्ण केलं नाही. 2-2.5 वर्ष सरकार असताना ज्या वेळेला महायुती सरकार आलं तेव्हा देवेंद्रजी फडणवीस यांनी पहिलं कुठलं काम केलं असेल तर या हिंगणघाटच्या परिवाराला बोलवून घेतलं नागपूरला आणि उद्धव ठाकरेंनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली. हे यांचं सरकार आहे. आणि म्हणून मला त्यांना आठवण करून द्यायची की तुमचं जे हा जो नाटकीपणा, ढोंगीपणा आहे, हा कुठेतरी लोकांच्या समोर यायला हवा आहे की या सगळ्या घटना आहेत, बघा केवढ्या घटना आहेत. हे तर अगदी हिमनगाचं टोक आहे. बोलायला बसले तर दिवस जाईल हो. आणि अशामध्ये 4 चिमुरड्यांसोबत जो प्रकार झाला, तुम्ही त्याला राजकारणाचं स्वरूप दिलं, हे आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखदायी आहे. आणि म्हणून आठवण करून द्यायला आम्ही सगळ्या जणी या ठिकाणी आज इथं बसलोय. काही पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या 240 दिवसात 282 बेटा आमदार